गुड मॉर्निंग. तर काल आपण अल्डेहाइड आणि कीटोन याच्याबद्दल क्लासिफिकेशन, नोमेनक्लेचर आणि त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितल्या. त्याच्यामध्ये समराइज करायचं ठरलं तर आपण एक स्लाइड बघूया ज्याच्यामध्ये की जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हेक्झॅन 1 ऑल टू हेक्झॅनल किंवा पॅराफ्लोरोटोल्युइन टू पॅराफ्लोरोबेन्झल्डेहाइड, अलील अल्कोहोल टू प्रोपिनॉल, सायक्लोहेक्झॅनॉल टू सायक्लोहेक्झॅनोन, इथेन नायट्राइल टू इथेनॉल आणि ब्यूट टू इन टू इथेनॉल. हे जर तुमचे ट्रान्सफॉर्मेशन असतील की तुम्हाला एका सबस्टेट पासून दुसरा प्रॉडक्ट बनवायचा आहे तर तुम्हाला कोणते रिएजंट्स ची गरज पडेल हे तुम्हाला या ठिकाणी सुचवायचं आहे. म्हणजे तुम्हाला पीसीसी, CrO3, पुन्हा पीसीसी, CrO3, डिबालिएज, ओझोन आणि झिंक डस्ट हायड्रोलिसिस, अशा प्रकारचे जे रिएक्शन कंडिशन आहेत या रिएक्शन कंडिशन तुमच्या लक्षात आल्या पाहिजे की कोणत्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मेशन साठी कोणते रिएजंट वापरले जातात. आणि यातल्याच काही रिएक्शन्सला आपण नेम रिएक्शन्स पण म्हणतो, म्हणजे त्यांना एक विशिष्ट नाव दिलेलं आहे, त्या सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारे रिएजंट आणि रिएक्शन्स तुम्हाला एका ठिकाणी घेऊन ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा आहे की अल्डेहाइड आणि कीटोनच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत याच्यावरनं त्याच्या केमिकल रिएक्शन कशा होणार आहेत किंवा काय फरक पडणार आहे हे आपल्या लक्षात येत असतं. जनरली जे छोटे मॉलिक्युल्स असतात ते गॅस किंवा लिक्विड असतात. म्हणजे मिथेनॉल इज अ गॅस ऍट रूम टेम्परेचर. इथेनॉल म्हणजे 2 कार्बन असणारा व्होलाटाईल लिक्विड आहे, म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 पेक्षा कमी आहे. आणि जे हायर अल्डेहाइड आणि कीटोन असतात ते लिक्विड किंवा सॉलिड असतात. अल्डेहाइड आणि कीटोनचे बॉइलिंग पॉइंट हे त्यांच्या करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन, अल्किन किंवा इथर यांच्या पेक्षा थोडेसे जास्त असतात. कारण अल्डेहाइड आणि कीटोन मध्ये ऑक्सिजनवर लोन पेअर आहे आणि विशेषतः अल्डेहाइड मध्ये थोडासा एक हायड्रोजन पण असतो. त्यामुळे त्याचा हायड्रोजन बॉन्डिंग होण्याचे थोडेसे चान्सेस असतात. म्हणजे वीक हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट थोडासा जास्त असतो. आणि कार्बोनिल ग्रुप जो आहे तो डायपोलर आहे, म्हणजे त्याच्यात C+ आणि O- अशा प्रकारे चार्ज सेपरेशन होऊ शकतं. म्हणून देखील त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स त्यांच्या करस्पॉन्डिंग अल्केन किंवा इथर्स पेक्षा जास्त असतात. परंतु त्यांचे बॉइलिंग पॉइंट हे करस्पॉन्डिंग अल्कोहोल पेक्षा कमी असतात. कारण अल्कोहोलमध्ये OH हायड्रॉक्सी ग्रुप असल्यामुळं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मोठ्या प्रमाणावर होतं आणि म्हणून अल्डेहाइडचे बॉइलिंग पॉइंट हे अल्कोहोलचे बॉइलिंग पॉइंट हे अल्डेहाइड आणि कीटोन पेक्षा जास्त असतात. काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत पुस्तकामध्ये की करस्पॉन्डिंग सेम मॉलिक्युलर वेट असणाऱ्या हायड्रोकार्बन्स, इथर्स, अल्कोहोल आणि अल्डेहाइड कीटोन यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये काय फरक आहे हे एका स्लाइड मध्ये तुम्हाला दिसू शकेल. एन ब्युटेन मॉलिक्युलर मास 58 आहे आणि तीच रेंज आहे सगळ्यांची मॉलिक्युलर मासची. परंतु बॉइलिंग पॉइंट जर तुम्ही बघितले डिग्री केल्विन मध्ये आहेत, हे ध्यानात ठेवायचं. एन ब्युटेन 273 डिग्री केल्विन म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे एन ब्युटेन हा गॅस आहे. मिथॉक्सी इथेन, मिथिल इथिल इथर, त्याचा 283 बॉइलिंग पॉइंट आहे. प्रोपेनॉल म्हणजे अल्डेहाइड त्याचा 322 आहे, जास्त आहे त्याच्यापेक्षा. ऍसिटोनचा त्याच्यापेक्षा थोडा जास्त 329 आणि प्रोपॅन 1 ऑल त्याचा सगळ्यात जास्त म्हणजे 370. म्हणजे एन ब्युटेन 58 मॉलिक्युलर मास आहे, प्रोपॅनॉल 60 मॉलिक्युलर मास आहे, परंतु त्यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये 100 डिग्री केल्विनचा फरक आहे. तर ह्याला 2च कारण असतात. एक तर मॉलिक्युल मध्ये असणारं चार्ज सेपरेशन म्हणजे डायपोल मोमेंट, आणि दुसरं त्या मॉलिक्युल मध्ये असणारा हायड्रोजन बॉन्डिंगचा अभाव किंवा प्रभाव. या 2 गोष्टींमुळे बॉइलिंग पॉइंटवर परिणाम होत असतो. पुढची फिजिकल प्रॉपर्टी असते सोल्युबिलिटी. जे छोटे अल्डेहाइड आणि कीटोन असतात, समजा मिथेनॉल, इथेनॉल, त्यांना आपण लोअर मेंबर्स म्हणतो, हे मिसिबल विथ वॉटर असतात, म्हणजे वॉटरमध्ये ते सोल्युबलाइज होतात. याचं कारण असतं की पुन्हा वॉटरमध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे
आणि या मॉलिक्यूलमध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग करण्याची क्षमता आहे, कारण यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये प्लस मायनस 4 सेपरेशन होतं आणि वॉटर मधला जो ऑक्सिजन आहे त्याचं आणि हायड्रोजनचं देखील डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह असं 4 सेपरेशन होतं आणि मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेकाला अट्रॅक्ट करून ठेवतात. या सिंपल तत्वानुसार त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग तयार होऊ शकतं आणि त्यामुळे सोल्युबिलिटी वाढते. परंतु जसजसं तुमचा अल्किल ग्रुप म्हणजे आर ग्रुपची आकार वाढत जातील, कार्बन नंबर वाढत जाईल, तसं तसं तुमचा सोल्युबिलिटी ही पाण्यामधली डिक्रीज होत जाईल, कारण अल्किल ग्रुप्स आर हायड्रोफोबिक. त्यामुळे जास्त अल्किल ग्रुप्स झाले की तो कंपाऊंड पाण्यामध्ये इनसोल्युबल व्हायला लागतो. अल्डेहाइड आणि कीटोन मात्र ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये पूर्णतः सोल्युबल असतात. म्हणजे बेन्झीन, इथर, मिथेनॉल, क्लोरोफॉर्म ही कॉमनली युज्ड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये आणि लॅबोरेटरीमध्ये. त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे अल्डेहाइड आणि कीटोन सोल्युबलाइज होतात, कारण आपण जसं म्हटलं लाईक डिझॉल्व्स लाईक. अल्डेहाइड कीटोन आर ऑल्सो किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि हे सॉल्व्हंट सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सोल्युबलाइज होतात. स्मेलच्या बाबतीत विचार केला तर अल्डेहाइड हे अतिशय पंजंट किंवा घाणेरड्या स्मेलचे असतात. म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी लॅबोरेटरीमध्ये अल्डेहाइड वापरलं तर तुम्हाला 2 दिवस तुमच्या हाताचा स्मेल जाणार नाही, इतका स्मेल स्ट्रॉंग आणि पंजंट किंवा शार्प स्मेल असं आपण म्हणतो त्याला. नाकाला झिंझिण्या आणणारा किंवा तुमच्या मेंदूवर डायरेक्ट परिणाम करणारा, नर्वस सिस्टमवर अटॅक करणारा असा तो शार्प स्मेल असतो. परंतु तेच जर अल्डेहाइड आणि कीटोन हायर मेंबर्स बघितले ज्यांच्यामध्ये जास्त अल्किल ग्रुप आहेत, ते परफ्यूम मध्ये आणि फ्लेवरिंग एजंट म्हणून फूड इंडस्ट्रीमध्ये देखील वापरले जातात. म्हणजे तुमचा ऍसिटल्डेहाइड हा जो सगळ्यात छोटा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल जर बघितला तर तो अतिशय शार्प आणि पंजंट स्मेलचा आहे, परंतु त्याचे जे मोठे डेरिव्हेटिव्ह आहेत ते मात्र तुम्हाला फ्लेवरिंग आणि फ्रॅग्रन्ससाठी वापरले जातात. आता आपण अल्डेहाइड आणि कीटोनच्या केमिकल रिएक्शन बघणार आहोत. अल्डेहाइड आणि कीटोन मध्ये कार्बोनिल ग्रुप हा कॉमन आहे, त्याच्यामुळे त्यांच्या रिएक्शन सिमिलर असतात. सिमिलर आणि सेम याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. सिमिलर म्हणजे सारख्याच प्रकारचे किंवा एकमेकाशी साधर्म्य असणारे, समानता असणाऱ्या त्या रिएक्शन असणार आहे. पहिली रिएक्शन आहे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक का, तर या ठिकाणी तुम्हाला जी स्लाइड दाखवली त्यात कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि त्याला जोडलेले 2 ए आणि बी हे सबस्टिट्यूएंट हे प्लेनर स्ट्रक्चर दाखवलेले आहे. म्हणजे ते आपण काल ज्यावेळेस कार्बोनिलचं स्ट्रक्चर बघितलं तर ते एकाच प्लेन मध्ये आहेत, ट्रायगोनल कोप्लॅनर असं त्याला म्हटलं होतं. तर त्याच्या मग खालच्या बाजूनं किंवा वरच्या बाजूनं न्यूक्लिओफिलिक अटॅक होऊ शकतो. म्हणजे त्या 2 बाजूंना स्टेरिक हिंड्रन्स कमी असतो, कारण तुमचे एकाच प्लेन मध्ये आहेत बाकीचे सगळे सबस्टिट्यूएंट. आणि अशा प्रकारे जर वरून अटॅक झाला तर तुमचं टेट्राहेड्रल इंटरमिजिएट तयार होतं. टेट्राहेड्रल म्हणजे न्यूक्लिओफिलिक वरून आला, आणि जर समजा न्यूक्लिओफिलिक प्लेनच्या खालच्या बाजूने आला असतं तर उलट्या बाजूने टेट्राहेड्रल प्रोडक्ट तयार झालं असतं. आणि तुम्हाला पुढच्या हायड्रोलिसिस रिएक्शन नंतर स्टेप 2 नंतर तिथं H+ दाखवला, ज्या ठिकाणी H+ असतो त्याला हायड्रोलिसिस असं आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला ऍडिशन प्रोडक्ट मिळतो. म्हणजे सरळ सरळ तुम्ही जर बघितलं तर न्यूक्लिओफिलची त्या ठिकाणी ऍडिशन झालेली आहे. आता याचं मेकॅनिझम त्यांनी कसं सांगितलं की पोलर कार्बोनिल ग्रुपवर खालच्या किंवा वरच्या बाजूनं परपेंडिक्युलर पद्धतीनं, म्हणजे हा जो sp2 कार्बन आहे तुमचा C डबल बॉन्ड O, त्याच्यावर परपेंडिक्युलर पद्धतीनं म्हणजे 90 अंशानं न्यूक्लिओफिल अटॅक करतो आणि तुम्हाला टेट्राहेड्रल अल्कॉक्साइड असं नाव दिलं त्याला. अल्कॉक्साइड का, कारण ऑक्सिजनला तो संपूर्ण अल्किल ग्रुप जोडलेला आहे, जो कार्बन चेन जोडलेली आहे त्या कंपाऊंडला अल्कॉक्साइड असं म्हणतात. कार्बनला जोडलेल्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळं त्याला अल्कॉक्साइड असं म्हटलं जातं. आणि हा जो अल्कॉक्साइड आहे, हा अल्कॉक्साइड एक प्रोटॉन तुमच्या रिएक्शन मीडियम मधून घेतो आणि मग तुम्हाला इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे तुम्हाला काय कळलं इथं की रिएक्शन मीडियम हे प्रोटिक असलं पाहिजे, म्हणजे अल्कोहोल सारखं किंवा वॉटर सारखं मॉलिक्यूल असला पाहिजे रिएक्शन मीडियम मध्ये, की जो H+ देऊ शकेल तुम्हाला. आणि न्यूट्रल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रोडक्ट म्हणजे काय की कुठलंही केमिकल प्रोडक्ट हे स्वतःला इलेक्ट्रिकली न्यूट्रल ठेवण्याचा प्रयत्न करत असतं.
म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन हे रिएक्टिव्ह असतात, आणि जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र येतात तेव्हा एक इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ज्याला आपण चार्ज शून्य आहे, कुठल्याही ऍटमवर किंवा इलेक्ट्रॉनवर, ऍटमवर किंवा मॉलिक्युलवर स्टेबल कंडिशन मध्ये शून्य चार्ज असतो, म्हणून त्याला इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं म्हटलं जातं. आणि नेट ऍडिशन मिळते तुम्हाला न्यूक्लिओफिलची कार्बोनिल मध्ये ऍडिशन झालेली आहे. तर हा प्लेनर कंपाऊंड आणि त्याच्यावर न्यूक्लिओफिलचा अटॅक, ही गोष्ट जर या ठिकाणी तुम्ही चांगली लक्षात ठेवली तर कार्बोनिल ग्रुपच्या सर्व रिएक्शन तुमच्या लगेच लक्षात येतील. म्हणून ही फिगर जी आहे ही चांगली ध्यानात ठेवायची की याच्यामध्ये कार्बोनिल कंपाऊंडचा ट्रायगोनल कोप्लॅनर असा स्ट्रक्चर आहे आणि न्यूक्लिओफिल वरच्या किंवा खालच्या बाजूने अटॅक करू शकतो. अल्डेहाइड आणि कीटोन मध्ये कोण रिएक्टिव्ह आहे? अल्डेहाइड्स आर जनरली मोर रिएक्टिव्ह. असं का होत असेल? त्याला दोन कारण आहेत. एक आहे स्टेरिक रिझन आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक रिझन. स्टेरिक म्हणजे काय की आपण अल्डेहाइडच्या स्ट्रक्चर मध्ये बघितलं, कार्बोनिलच्या एका बाजूला आर ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप असतो आणि दुसऱ्या बाजूला हायड्रोजन असतो. म्हणजे हायड्रोजनची बाजू ही स्टेरिकली लेस हिंडर्ड असते, कमी त्या ठिकाणी गर्दी असते, आणि म्हणून तो जो कार्बोनिल आहे त्याच्यावर अटॅक करणं न्यूक्लिओफाईलला सोपं जातं आणि म्हणून स्टेरिकली त्याला फायदा मिळतो. कीटोनच्या बाबतीमध्ये काय होतं की दोन्ही बाजूला आर आर म्हणजे अल्किल ग्रुप असतात आणि ते जर मोठे असतील तर तुमचा कार्बोनिल ग्रुप हा त्याच्यामध्ये झाकून टाकला जातो आणि तुम्हाला कार्बोनिल ग्रुप रिएक्शनसाठी अवेलेबल होत नाही. त्यामुळे कीटोन्स आर लेस रिएक्टिव्ह. इलेक्ट्रॉनिकली विचार केला तर अल्डेहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह. का? कारण जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यात ऑक्सिजन काय करतो, स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचतो आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज देतो आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज होतो. परंतु हा जो कार्बन आहे कीटोन मधला, त्याच्या बाजूला जे दोन अल्किल ग्रुप जोडलेले असतात ते त्या कार्बनवर इलेक्ट्रॉन इंडक्टिव्ह इफेक्टनं देत राहतात, रिलीज करत राहतात, आणि त्यामुळं त्या कार्बोनिल कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज इतका जास्त होतो की तो त्याची जी पोलॅरिटी आहे ती इम्बॅलन्स होते आणि त्या इम्बॅलन्स होत असल्यामुळं त्याची इलेक्ट्रोफिलिसिटी जी आहे ती रिड्यूस होऊन जाते आणि म्हणून अल्डेहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन. ऍसिटोन हा तुमचा बऱ्यापैकी स्टेबल कंपाऊंड असतो, तुम्ही सॉल्व्हंट म्हणून वापरता. यावरनं लक्षात येईल की कीटोन कॅन बी व्हेरी मच स्टेबल कंपाऊंड्स. तेच जर तुम्ही ऍसिटल्डेहाइडचं बघितलं तर ऍसिटल्डेहाइड हा इतका रिएक्टिव्ह आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस जर ऍसिटल्डेहाइडची बाटली काढून वापरायचं ठरलं तर तुम्हाला तो प्रत्येक वेळेस डिस्टिल करून घ्यावा लागतो, कारण ऍसिटल्डेहाइडचं सातत्यानं ऑक्सिडेशन होऊन ऍसिटिक ऍसिड कंपाऊंड बनत राहतं. त्यामुळं ऍसिटल्डेहाइड हा फार स्टेबल कंपाऊंड नाहीये. आता एक उदाहरण दिलंय तुम्हाला बेन्झल्डेहाइडच्या बाबतीमध्ये आणि प्रोपेनॉल की कोण रिएक्टिव्ह असेल. वुड यू एक्सपेक्ट बेन्झल्डेहाइड टू बी मोर रिएक्टिव्ह और लेस रिएक्टिव्ह न्यूक्लिओफिलिक ऍडिशन दॅन प्रोपेनॉल? आता बेन्झल्डेहाइडचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं की बेन्झिन रिंगला CHO ग्रुप जोडलेला आहे आणि प्रोपेनॉल म्हणजे ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत CH3 CH2 CHO. तर हा जो CH3 CH2 CHO आहे याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन खेचले जात नाहीत तर रिलीज केले जातात, कार्बोनिल ग्रुपकडे इलेक्ट्रॉन दिले जातात. आणि बेन्झल्डेहाइडच्या बाबतीमध्ये काय होतं की जो कार्बोनिल वरची जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ऑक्सिजन वरची, ती रेझोनन्स स्ट्रक्चरनं तुमच्या बेन्झिन बरोबर डिलोकलाइज केली जाऊ शकते आणि तुमचे तशा प्रकारचे रेझोनन्स स्ट्रक्चर 2, 3, 4 रेझोनन्स स्ट्रक्चर काढले जाऊ शकतात. आणि मग ज्या कंपाऊंडचे रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त असतात तो कंपाऊंड हा खूप स्टेबल असतो आणि स्टेबल कंपाऊंड हे लेस रिएक्टिव्ह असतात. प्रोपेनॉल मध्ये तुम्हाला अशा प्रकारे रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येत नाहीत, त्यामुळे तुमचा प्रोपेनॉल हा जास्त रिएक्टिव्ह असतो किंवा तो ऍक्टिव्ह असतो आणि बेन्झल्डेहाइड हे कमी रिएक्टिव्ह असतं. हे दुसऱ्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं की प्रोपेनॉल वरचा जो CHO आहे CH3 CH2 CHO, त्यातल्या कार्बोनिलला दुसरीकडे कुठंही रिॲक्ट करायला जागा नाही त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सला, परंतु बेन्झिन मध्ये मात्र त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला दुसरीकडे डिलोकलाइज करायला चान्सेस आहेत बेन्झिन ग्रुपमुळे आणि म्हणून इन्स्टेड ऑफ न्यूक्लिओफिलिक रिएक्शन ते आपलं रेझोनन्स स्ट्रक्चरनं स्वतःला स्टॅबिलाइज करून घेतो आणि अशा पद्धतीनं तो लेस रिएक्टिव्ह बनतो. पुढची महत्वाची रिएक्शन आहे
न्यूक्लियोफिलिक ऍडिशन अँड न्यूक्लियोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. आता ऍडिशन म्हणजे काय, आपण मगाशी बघितलं की कार्बोनिल ग्रुपवर एका न्यूक्लियोफाईलने अटॅक केला आणि एक टेट्राहेड्रल इंटरमिजिएट तयार झालं, त्याला म्हणतो आपण न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. त्याच्यातून इलिमिनेशन व्हायचं म्हणजे काय, की तो जो OH तयार होतो त्या रिॲक्शन मध्ये, तो OH जर समजा इलिमिनेट झाला आणि तुम्हाला एखादं इलिमिनेट प्रोडक्ट मिळालं, इलिमिनेशन प्रोडक्ट मिळालं, तर तुम्ही त्याला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन म्हणू शकता. ते कसं आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे हायड्रोजन सायनाइडचे ऍडिशन. हायड्रोजन सायनाइड म्हणजे HCN, त्याला आपण H+CN- असं म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस H+CN- असं म्हणतो त्यावेळेस तो CN- कार्बोनिलच्या C या ऍटमवर अटॅक करतो आणि तुम्हाला एक टेट्राहेड्रल इंटरमिजिएट मिळतं. त्याच्यावर हायड्रोलिसिस झालं किंवा त्यानं रिॲक्शन मीडियम मधनं H+ घेतला की तुम्हाला सायनोहायड्रीन नावाचा कंपाऊंड येतो. हायड्रीन म्हणजे काय, की असा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे. मग इथं सायनो पण आहे आणि हायड्रॉक्सी पण आहे, म्हणून त्या कंपाऊंडचं नाव सायनोहायड्रीन असं आहे. आता हा जो सायनोहायड्रीन आहे ची रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन स्लो रिॲक्शन आहे आणि म्हणून तिला एका बेसनं कॅटलाइज केलं जातं. बेसनं कॅटलाइज का केलं जातं, कारण त्यातला जो H+ आहे HCN मधला, त्याला ऍब्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला बेसची गरज पडते आणि CN- तुमचा रिलीज होतो आणि तो न्यूक्लियोफिल म्हणून अटॅक करतो. हे जे सायनोहायड्रीन असतात हे सिंथेटिक इंटरमिजिएट म्हणून कामी येतात, कारण याच्यामध्ये एक OH ग्रुप आहे. त्यातला जर OH मधला H ऍब्स्ट्रॅक्ट केला तर हा एक बिल्डिंग ब्लॉक म्हणून तयार होतो. त्या OH ग्रुपला जर तुम्ही लिव्हिंग ग्रुप म्हणून वापरलं तर त्या ठिकाणी परत एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन तुम्हाला करता येऊ शकते. आणि सायनो जो ग्रुप आहे त्याच्यावर भविष्यात तुम्ही बघणार आहात की नायट्राइल ग्रुप हा रिॲक्टिव्हिटीसाठी किंवा त्याच्यापासून काय काय तयार होऊ शकतं. अल्डेहाइड तयार होऊ शकतं, कीटोन तयार होऊ शकतं, ऍसिड तयार होऊ शकतं, इस्टर तयार होऊ शकतं. अशा प्रकारे त्या CN ग्रुपचे अनेक डेरिव्हेटिव्ह तयार केले जाऊ शकतात. म्हणून सिंथेटिकली इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इंटरमिजिएट. पुढची रिॲक्शन आहे ऍडिशन ऑफ सोडियम हायड्रोजन सल्फाइड. म्हणजे NaHSO3 ग्रुपनं जर ऍड केलं तर याचा फोड होते Na+HSO3-, म्हणजे तुमच्याकडे HSO3- हा तुमचा न्यूक्लियोफिल आहे. आणि सिम्पली तुम्ही काय करता, एक टेट्राहेड्रल प्रोडक्ट तयार करता, ऍडिशन प्रोडक्ट, आणि त्याच्यात प्रोटॉन ट्रान्सफरनं म्हणजे रिॲक्शन मीडियम मधनं एक H घेतला जातो आणि तुम्हाला बायसल्फाइड ऍडिशन कंपाऊंड, हे काय असतं, क्रिस्टलाइन कंपाऊंड असतं, म्हणजे याचे तुम्हाला क्रिस्टल्स मिळू शकतात. असं एक प्रॉडक्ट तुम्हाला तयार होऊ शकतं. अल्डेहाइड्स मध्ये ही रिॲक्शन फार सहजासहजी जाते, कारण अल्डेहाइड मध्ये आपण बघितलं की स्टेरिक हिंड्रन्स फारसा नसतो. परंतु कीटोन मध्ये कार्बोनिलच्या दोन्ही बाजूला अल्किल ग्रुप असल्यामुळे तुम्हाला या OSO3H ची ऍडिशन थोडीशी अवघड जाते किंवा स्टेरिकली हिंडर्ड होते. आणि म्हणून ही रिॲक्शन अल्डेहाइडच्या बाबतीमध्ये प्युरिफिकेशन ऑफ अल्डेहाइड साठी वापरली जाते. कारण काय, की हा जो OSO2H बायसल्फाइड ऍडिशन प्रोडक्ट आहे हा रिव्हर्सिबल रिॲक्शननं परत पुन्हा अल्डेहाइड देतो. म्हणजे तुम्ही एखाद्या अल्डेहाइडच्या लिक्विडमध्ये सोडियम बायसल्फाइड सोल्युशन टाकलं की ते काय करतं, अल्डेहाइडचं रूपांतर बायसल्फाइड मध्ये करतं. मग हा अशा प्रकारे सोडियम बायसल्फाइड ऍडिशन प्रोडक्ट तयार झाला की तुम्ही त्या पाण्याला जर दुसऱ्या एका ऑर्गॅनिक सॉल्व्हंटनं वॉश करून घेतलं, तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये कळेल की हे वॉशिंग कसं केलं जातं. म्हणजे त्या सोल्युशनला तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये टाकायचं थोड्याशा, आणि ते ऑर्गॅनिक कंपाऊंड सेपरेटिंग फ्लास्कनं बाजूला करून घ्यायचं, त्याला म्हणतात वॉश करून घेणं. मग हे वॉश करून घेतलं की परत त्याच्यामध्ये ऍसिड टाकायचं थोडंसं. ऍसिड टाकलं की ती रिव्हर्सिबल रिॲक्शन होते आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन होऊन तुम्हाला परत अल्डेहाइड मिळतो आणि तुमचा बायसल्फाइड बाजूला होतो. आणि ह्या वॉशिंग मध्ये काय होतं, तर त्या अल्डेहाइड मध्ये जर काही इम्प्युरिटी असतील तर त्या सगळ्या त्या ऑर्गॅनिक वॉश मध्ये निघून जातात आणि तुम्ही परत त्या पाण्यातल्या बायसल्फाइड ऍडिशनचं पुन्हा कार्बोनिल कंपाऊंड मध्ये रूपांतर करून घेतलं की तुम्हाला प्युअर कार्बोनिल म्हणजे अल्डेहाइड कंपाऊंड मिळतो.
तर ही स्टेप वाईज रिएक्शन असते. अल्डेहाइड घ्यायचं, त्याच्यात बायसल्फाइड टाकायचं, म्हणजे बायसल्फाइडचं ॲक्वेस सोल्युशन टाकायचं, मग तुमचं अल्डेहाइडचं संपूर्ण बायसल्फाइड ऍडिशन प्रोडक्ट तयार होतं. ती जी वॉटर लेअर आहे त्या वॉटर लेअरला ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉश करून घ्यायचं. सगळ्या इम्प्युरिटी तुमच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सॉल्व्हंटमध्ये निघून जातील आणि मग तुम्ही परत त्या वॉटर लेअर जे आहे त्याला थोडंसं मिनरल ऍसिड म्हणजे HCl वगैरे टाकायचं की तुम्हाला तुमचा प्युअर अल्डेहाइड कंपाऊंड मिळेल. तो परत तुम्ही एका दुसऱ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये प्युअर सॉल्व्हंटमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा, इव्हॅपोरेट केला की तुम्हाला तुमचा प्युअर अल्डेहाइड मिळतो. ही इंडस्ट्रीमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये अल्डेहाइडच्या प्युरिफिकेशनसाठी वापरली जाणारी सोपी मेथड असते. पुढची रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ही ग्रिग्नार्ड रिएक्शन आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलेली आहे की कार्बोनिल कंपाऊंड मध्ये RMgX टाकलं की तुम्हाला अल्कोहोल्स मिळतात, किंवा तुम्ही जर कीटोन वापरला तर कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल मिळतात. पुढची रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स. आता तुम्ही म्हणाल अल्कोहोल कसं काय ऍड होणार याच्यामध्ये, तर अल्कोहोल RO- तयार करू शकतं. 1 equivalent of monohydric alcohol in presence of dry HCl gas gives you alkoxy alcohol intermediate. त्याला म्हटलं जातं हेमी ऍसिटल. हेमी म्हणजे काय, अर्धा, आणि ऍसिटल म्हणजे काय की असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये 2 OR ग्रुप एकाच कार्बनला जोडले आहेत त्याला म्हणतात ऍसिटल. म्हणजे RCHO प्लस R-OH असं केलं तर RCH या ग्रुपला, त्या कार्बनला एका बाजूला OR- आहे आणि एका बाजूला OH आहे, त्याला म्हणतात हेमी ऍसिटल. त्याच्यात परत दुसरा एक ROH टाकला की दोन्ही बाजूला OR- येतात, मग त्याला म्हणतात ऍसिटल. हेमी म्हणजे अर्धा, हे ध्यानात ठेवायचं. आपण म्हणतो साऊथ हेमिस्फियर आणि नॉर्थ हेमिस्फियर पृथ्वीचा, म्हणजे पृथ्वीचा वरचा उत्तर गोलार्ध आणि खालचा दक्षिण गोलार्ध. तसं हेमी म्हणजे अर्धा, हेमिस्फियर, तसं हे हेमी ऍसिटल तयार झालं. आणि मग तुम्हाला असं जे हेमी ऍसिटल आहे, हे हेमी ऍसिटलचं पुढे हायड्रोलिसिस करून त्याच्यापासून परत अल्डेहाइड किंवा कीटोन कंपाऊंड तुम्हाला परत मिळू शकतात. फर्दर रिएक्ट हेमी ऍसिटल फर्दर रिएक्ट विथ 1 more molecule of alcohol to give gem dialkoxy compound known as acetal. कीटोन्स रिएक्ट विथ इथिलीन ग्लायकॉल. आता ते कसे ते आपण बघूया. ड्राय हायड्रोजन क्लोराइड प्रोटोनेट्स द कीटोन, म्हणजे तो जो H+ आहे HCl मधला, तो अगोदर कीटोनला प्रोटोनेट करतो, म्हणजे C+ आणि OH, O वर परत प्लस चार्ज येतो, आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बोनिल कार्बन फॅसिलिटेट होते किंवा इन्क्रीज होते, आणि त्याच्यापासून इथिलीन ग्लायकॉल जो मॉलिक्यूल आहे तो त्याच्याबरोबर मग अशा प्रकारचं कीटल तयार करतो. कीटल का, कारण कार्बनच्या दोन्ही बाजूला, कार्बोनिलच्या दोन्ही बाजूला अल्किल ग्रुप आहेत म्हणून त्याला कीटल म्हटलं जातं. आपण मागच्या रिएक्शन मध्ये ऍसिटल बघितलं होतं, म्हणजे ऍसिटल्डेहाइड किंवा अल्डेहाइड जर वापरला तर ऍसिटल मिळतं, कीटोन जर वापरला तर केटल मिळतं. न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ इथिलीन ग्लायकॉल हा तुमच्या कार्बोनिल कंपाऊंड वर होतो आणि तुम्हाला इथिलीन ग्लायकॉल कीटल हे कंपाऊंड मिळतं. हे जर ऍसिटल आणि कीटल तुम्ही मिनरल ऍसिडनं म्हणजे HCl न जर हायड्रोलाइज केले तर तुम्हाला परत अल्डेहाइड आणि कीटोन मिळू शकतात. म्हणजे ही प्युरिफिकेशन मेथड म्हणून देखील तुम्ही वापरू शकता की एखाद्या कंपाऊंड मध्ये अल्डेहाइड आणि कीटोन आहे परंतु इम्प्युअर झालेले आहेत, तर तुम्ही काय करायचं की अशा प्रकारे त्यांचं अल्कोहोल बरोबर किंवा डायॉल बरोबर एक रिएक्शन करायची, जशी की आपण सोडियम बायसल्फाइडच्या ऍडिशन मध्ये बघितली होती, आणि मग फक्त अल्डेहाइड आणि कीटोनच ही प्रकारची रिएक्शन करू शकतात. उरलेले सगळे ऑर्गॅनिक इम्प्युरिटी तुम्ही बाजूला करू शकता. पुढची रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. अमोनियाचं फॉर्म्युला काय आहे, NH3. मग त्या NH3 मधले जर समजा 2 हायड्रोजन रिप्लेस केले गेले दुसऱ्या अल्किल ग्रुपनं, तर त्याला आपण अल्किल अमाइन्स असं म्हणतो किंवा अरिल अमाइन्स असं म्हणतो. तर ह्या अमोनिया आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हची कार्बोनिल बरोबर खूप चांगली रिएक्शन होते. आपण काल इमिन हा एक शब्द पाहिला होता.
इमिन म्हणजे काय की तुमच्याकडे इन पण आहे आणि अमाइन पण आहे, म्हणजे कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड पण आहे आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेनिंग अमोनिया डेरिव्हेटिव्ह पण आहे, त्याला आपण इमाइन म्हटलं होतं. तर अशा प्रकारचे कंपाऊंड तयार करण्यासाठी कार्बोनिल कंपाऊंड प्लस NH2Z म्हणजे हा अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचं एक इमाइन डेरिव्हेटिव्ह मिळतं C डबल बॉन्ड N. मग तो Z म्हणजे तुमचा H पण असू शकतो आणि R पण असू शकतो. या ज्या रिएक्शन आहेत या रिएक्शन असतात रिव्हर्सिबल आणि ऍसिड कॅटलाइज असतात. ऍसिड कॅटलाइज का? कारण तुम्हाला कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढवायची असते, त्याच्यासाठी ऑक्सिजन वरची जी लोन पेर आहे तिला थोडस स्टॅबिलाइज करण्यासाठी OH प्लस असं तिथं तयार करण्यासाठी ऍसिड कॅटॅलिसिसची गरज असते. आणि ज्यावेळेस तुमचा NH2 आणि इकडचा C डबल बॉन्ड मधला O हे एकत्र येतात तेव्हा तुमचा बाय प्रोडक्ट असतो H2O. आता हा H2O जर त्या रिएक्शन फ्लास्क मध्ये तसाच राहिला तर तो परत त्या डबल बॉन्डला हायड्रोलाइज करतो आणि म्हणून यू हॅव टू रॅपिड डिहायड्रेशन शुड बी रिमूव्ड. कारण जर हे H2O तिथून रिमूव्ह केलं नाही तुम्ही तर तुमची रिएक्शन परत परत रिव्हर्सिबल होत राहणार आणि तुमचं स्टार्टिंग मटेरियल तुम्हाला मिळत राहणार. त्यासाठी त्याला कंटिन्युअस डिस्टिलेशन करावं लागतं किंवा त्या रिएक्शन मध्ये पाणी शोषून घेणारे काही डेसिकेटिंग कंपाऊंड असतात. उदाहरणार्थ सोडियम सल्फेट. आपण सोडियम सल्फेट बघितलं की तो पाणी शोषून घेतो. किंवा तुम्ही मॉलिक्युलर सिव्ज वापरता एखाद्या सॉल्व्हंटला ड्राय करण्यासाठी, त्यातलं पाणी शोषून घेण्यासाठी. तर हे अशा प्रकारचे जे ड्रायिंग एजंट असतात हे त्या रिएक्शन फ्लास्क मध्ये टाकले जातात, जे की हे तयार झालेलं पाणी लगेच शोषून घेतात आणि रिएक्शन मध्ये परत त्याला येऊ देत नाही. म्हणून तुमचा इक्विलिब्रियम फेवर्स द प्रॉडक्ट फॉर्मेशन. म्हणजे प्रोडक्ट फॉर्मेशन होतं आणि H2O तयार झाला की तो तुम्ही डिस्टिलेशन किंवा डेसिकेशन बाजूला करून घेता आणि अशा प्रकारे तुम्हाला फायनल C डबल बॉन्ड N अशा प्रकारचा कंपाऊंड मिळतो. मग तुम्ही इथं जर बघितले झेड बरोबर अल्किल, अरिल, OH, NH2, पुन्हा अरिल डेरिव्हेटिव्ह, पुन्हा अमाइड डेरिव्हेटिव्ह, असे खूप कंपाऊंड त्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. दिस इज अ व्हेरी गुड सिंथेटिक रिएक्शन युज्ड इन लॅबोरेटरीज टू इंट्रोड्यूस नायट्रोजन इन द मॉलिक्यूल. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये नायट्रोजन ऍड करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे अमोनिया डेरिव्हेटिव्ह कार्बोनिल कंपाऊंड मध्ये ऍड करू शकतात. तुम्हाला या ठिकाणी प्रोडक्ट मिळतात इमिन किंवा सबस्टिट्यूटेड इमिन, ऑक्झाईम. ऑक्झाईम मध्ये C डबल बॉन्ड N-OH, नंतर हायड्रेझोन, फिनिल हायड्रेझोन, 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्रेझोन, सेमी कार्बॅझोन, असे 6 ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड या रिएक्शन मध्ये तयार होऊ शकतात आणि हे अतिशय युजफुल सिंथेटिक रिएक्शन आहे कार्बन कंपाऊंड मध्ये नायट्रोजनला इंट्रोड्यूस करण्यासाठी. कारण तुम्ही जर या C डबल बॉन्ड Nचं हायड्रोजनेशन केलं की तुम्हाला लगेच तिथं CnH2 असा अमाइन कंपाऊंड मिळेल. म्हणजे तुम्ही CO ह्या फंक्शनल ग्रुपचं रूपांतर CnH2 कार्बोनिल इज कन्व्हर्टेड इनटू अमाइन इतकं महत्वाचं ट्रान्सफॉर्मेशन केमिस्ट्रीमध्ये केलं जाऊ शकतं, म्हणून ही रिएक्शन महत्वाची आहे. पुढची रिएक्शन आहे रिडक्शन रिएक्शन. आपण पाहिलेलं आहे की रिडक्शनचं काय होतं, अल्डेहाइड आणि कीटोनचं रिडक्शन केलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल तयार होतात. म्हणजे तुम्ही जर अल्डेहाइड वापरलं तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळेल, कीटोन वापरलं तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल. हायड्रोजनेशन तुम्ही रिडक्शन करू शकता H2 इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम ऑर प्लॅटिनम ऑर निकेल, किंवा तुम्ही लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइड याच्यासारखे रिएजंट वापरू शकता. किंवा तुम्ही आपण डायबोरेन नावाचा एक रिएजंट बघितला होता B2H6, त्यानं सुद्धा करू शकता रिडक्शन. अशा प्रकारे वेगवेगळे रिडक्शन रिएजंट जर तुम्ही वापरले तर तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी किंवा ग्रिग्नार्ड रिएक्शन केल्या तर अगदी टर्शरी अल्कोहोल सुद्धा रिडक्शन रिएक्शन्स मध्ये मिळू शकतात. रिडक्शन टू हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय, CH2, ज्याच्यामध्ये दुसरं कुठलाच ऍटम नाहीये. मग तुम्ही जर समजा या कार्बोनिल कंपाऊंडचं पूर्ण हायड्रोजनेशन केलं तर तुम्हाला अल्केन कंपाऊंड्स मिळू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही झिंक अमालगम म्हणजे CO ग्रुपचं CH2 ग्रुपमध्ये रूपांतर करायचं असेल तर झिंक अमालगम असा एक कंपाऊंड आहे. म्हणजे झिंक आणि मर्क्युरीचं मिक्सचर असतं. मर्क्युरी कंपाऊंड ज्या कंपाऊंड मध्ये असतात त्याला अमालगम असं म्हटलं जातं. अमालगमेटेड म्हणजे तो झिंक बरोबर मर्क्युरीचा रिएजंट आहे.
आणि या रिएक्शनला क्लेमेन्सन्स रिडक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे सी डबल बॉन्ड ओ प्लस ZnHgHCl गिव्स यू CH2 ग्रुप प्लस वॉटर, याला क्लेमेन्सन्स रिडक्शन म्हणजे ही नेम रिएक्शन आहे, ध्यानात ठेवायची. पुढची रिएक्शन केली जाऊ शकते वोल्फ किशनर. वोल्फ किशनर मध्ये काय होतं की आपण मगाशी बघितलं अमाइन डेरिव्हेटिव्हचं कार्बोनिल बरोबर कंपाऊंड झालं की इमाइन तयार होतं. मग हा NH2 या कंपाऊंडला हायड्रेझिन म्हणतात. NH2 इज अ हायड्रेझाईन. आणि मग त्याची कार्बोनिल बरोबर रिएक्शन झाली की C डबल बॉन्ड N-NH2 असा कंपाऊंड तयार होतो. आणि त्याचं बेसिक हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला CH2 म्हणजे अल्केन ग्रुप मिळतो. आणि त्या रिएक्शनला म्हटलं जातं वोल्फ किशनर रिएक्शन. म्हणजे आपण जर तिथं हायड्रोजनेशन बाय पॅलेडियम कार्बन केलं तर तुम्हाला CH2NH2 मिळेल. आणि तेच जर KOH इथिलीन ग्लायकॉन केलं तर CH2 प्लस N2 मिळेल. म्हणजे वोल्फ किशनर रिडक्शन मध्ये तुम्हाला अल्केन मिळतो. एकाच इंटरमिजिएट पासून अशा प्रकारे वेगवेगळे रिएजंट्स वापरून वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले जाऊ शकतात. आहे ऑक्सिडेशन. अल्डेहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण मगाशी म्हटलं होतं ऍसिटल्डेहाइडच्या बॉटलचं जर तुम्हाला पुन्हा पुन्हा ते वापरायचं असेल तर दरवेळेस तुम्हाला त्याचं डिस्टिलेशन करून घ्यावं लागतं, कारण त्याचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होत असतं. जे कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, नायट्रिक ऍसिड, पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट, याच्यापासून तुम्हाला ऑक्सिडायझेशन प्रोडक्ट मिळतात. आपला हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो तो सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणून तुम्ही जर एखादं अल्डेहाइड कंपाऊंड असंच हवेत ठेवलं तरी सुद्धा तो अल्डेहाइडचं रूपांतर करस्पॉन्डिंग ऍसिड मध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करू शकतो. आता इथं तुम्ही दोन नावं वाचणार आहे की माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स लाईक टोलन्स रिएजंट आणि फिलिंग सोल्युशन. फिलिंग सोल्युशन परत एक A आणि B अशा दोन प्रकारचे असतात. तर हे जे टोलन्स रिएजंट आणि फिलिंग सोल्युशन आहेत हे कसे बनवायचे आपण हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. तर जनरल फॉर्म्युला काय आहे, RCHO इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन गिव्स यू RCOOH. कीटोन जसं जे ऑक्सिडाइज होत नाहीत कारण कीटोनचा जो दुसरा ग्रुप आहे तो सुद्धा अल्किल ग्रुप असतो, त्याला थोडेसे स्ट्रॉंग रिएजंट लागतात. Ketones are generally oxidized under vigorous condition, strong oxidizing agents आणि हाय टेम्परेचर्स. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड क्लिव्हेज करायचा असतो तुम्हाला. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो ऍसिड मिळतो दॅट ऍसिड इज अ मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव्हिंग लेस नंबर ऑफ कार्बन ऍटम दॅन पॅरेंट कीटोन. कारण तुम्ही तिथं काय केलंय, एका बाजूचा कार्बोनिल पासूनचा दुसरा जो अल्किल ग्रुप आहे त्याला तोडून टाकलेला आहे, क्लिव्हेज केलेला आहे. मग दोन प्रकारे क्लिव्हेज होऊ शकतं. तुम्ही जर नंबरिंग दिलं त्या 4 किंवा 5 कार्बनची ती चेन आहे तर त्याच्यामध्ये 1 2 3 असं जर म्हटलं तर तुमचा 1 2 कार्बन तुटला जाऊ शकतो किंवा 2 3 कार्बन बॉन्ड तुटला जाऊ शकतो. आणि मग त्यानुसार तुम्हाला 4 वेगवेगळे प्रॉडक्ट मिळू शकतात. C1 C2 बॉन्ड क्लिव्हेजनं काय होईल आणि C2 C3 बॉन्ड क्लिव्हेजनं काय होईल. अशा प्रकारे कीटोनचं ऑक्सिडेशन हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आणि हायर एनर्जी लागणार ऑक्सिडेशन असतं. आता हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स काय करतात हे आपण बघणार होतो. दे कॅन डिस्टिंग्विश अल्डेहाइड्स फ्रॉम कीटोन्स. कारण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटना कीटोनचं ऑक्सिडेशन होणार नाही, फक्त अल्डेहाइडचंच ऑक्सिडेशन होणार. आणि म्हणून तुम्हाला जर एखादं मिक्सचर दिलं की ज्याच्यामध्ये अल्डेहाइड पण आहे आणि कीटोन पण आहे आणि त्याची जर माइल्ड रिएजंट बरोबर जर तुम्ही रिएक्शन केली तर फक्त अल्डेहाइड कंपाऊंडच ऑक्सिडेशन होणार, कीटोन तसाच राहणार. किंवा तुम्हाला जर अल्टरनेटिव्ह बॉटलमध्ये किंवा रॅन्डमली तुम्हाला जर अल्डेहाइड आणि कीटोन सोल्युशन दिले आणि सांगितलं ओळखा याच्यातलं अल्डेहाइड कोण आहे आणि कीटोन कोण आहे, तर तुम्ही काय करायचं, त्या प्रत्येक कंपाऊंडचं सॅम्पल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टोलन्स रिएजंट टाकायचं. तुम्ही जर टेस्ट ट्यूब मध्ये तुमचा अल्डेहाइड कंपाऊंड किंवा तुमचा जो कीटोन कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे की जो तुम्हाला माहित नाही अल्डेहाइड आहे कीटोन आहे, समजा आपण त्याला अननोन कंपाऊंड असं म्हणू, तो अननोन कंपाऊंड घेतला आणि अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन म्हणजे टोलन्स रिएजंट AgNH3 ट्वाइस, अमोनिकल सिल्वर नायट्रेट, याला म्हणायचं टोलन्स रिएजंट. तर काय होतं की जी टेस्ट ट्यूब आहे तिच्या खालच्या बाजूला ब्राईट सिल्वर कलरचं एक लेअर तयार होतं, त्याला म्हणतात ब्राईट सिल्वर मिरर. कारण त्या ठिकाणी चकाकी येते, सिल्वर हा चकाकणारा धातू आहे, म्हणून तुमच्या टेस्ट ट्यूबच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे सिल्वर कलरची रिंग तयार होते. आणि त्या ठिकाणी तुम्ही असं ओळखायचं की दॅट अल्डेहाइड हॅज ऑक्सिडाइज टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलेट आयन. आणि तुम्हाला सिल्वर मेटल रिलीज झाला
आणि तो सिल्वर मेटल चकाकतो आहे आणि म्हणून याच्या कंपाऊंड मध्ये अल्डेहाइड आहे. रिएक्शनच्या बाबतीत बघितलं तर RCHO प्लस ट्वाइस AgNH3 ट्वाइस प्लस प्लस 3OH मायनस गिव्स यू कार्बोक्सिलेट आयन प्लस 2Ag. हा जो प्लस 2Ag आहे दॅट इज नथिंग बट सिल्वर मेटल विच इज फॉर्मिंग अ रिंग इन युअर टेस्ट ट्यूब. आणि ती चकाकणारी रिंग म्हणजे तुमची सिल्वर मिरर असते आणि त्यावरनं तुमची टोलन्स टेस्ट लॅबोरेटरीमध्ये सहजासहजी वापरली जाणारी ही टेस्ट असते. पुढची टेस्ट आहे फिलिंग सोल्युशनची टेस्ट. फिलिंग सोल्युशन दोन प्रकारचं असतं, ए आणि बी. सोल्युशन ए मध्ये काय असतं, ऍक्वेस कॉपर सल्फेट असतं आणि बी मध्ये अल्कलाइन सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट असतं, त्याला रोचेल सॅल्ट असंही म्हणतात. तर हे दोन्ही सोल्युशन 50-50 प्रपोर्शन मध्ये इक्वल अमाऊंट मध्ये एकत्र केले की तुमचं फिलिंग सोल्युशन मिळतं. समजा तुम्ही अल्डेहाइड घेतलं आणि त्याच्यात फिलिंग सोल्युशन टाकलं की तुम्हाला एक रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट तयार झालेला दिसतो. तो कीटोन मध्ये होत नाही, म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये अशा प्रकारे रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट तयार होईल ते अल्डेहाइड आहे आणि ज्याच्यामध्ये होणार नाही तो कीटोन आहे. अशा प्रकारे तुम्ही अल्डेहाइड आणि कीटोन हे टोलन्स रिएजंट आणि फिलिंग सोल्युशनच्या टेस्टनं सिद्ध करू शकता. RCHO प्लस ट्वाइस Cu2 प्लस प्लस 5OH गिव्स यू कार्बोक्सिलेट आयन प्लस Cu2O. हा जो Cu2O आहे दॅट इज नथिंग बट युअर रेड ब्राऊन प्रेसिपिटेट. आणि मग तुमची टेस्ट ट्यूब जर रेड ब्राऊन कलरची झाली तर समजायचं की तुम्ही जो कंपाऊंड घेतलाय टेस्ट ट्यूब मध्ये दॅट इज अ अल्डेहाइड. यात पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, अरोमॅटिक अल्डेहाइड डू नॉट गिव्ह फिलिंग सोल्युशन टेस्ट. अरोमॅटिक अल्डेहाइड मध्ये फिलिंगची रिएक्शन होत नाही. म्हणजे जो अल्डेहाइड टोलन्स रिएजंटची रिएक्शन देतो तो अल्डेहाइड आहे, तो कीटोन नाही, हे निश्चित झालं. परंतु फिलिंग्सच्या टेस्ट बाबतीमध्ये अरोमॅटिक अल्डेहाइड असेल तरी सुद्धा तो टेस्ट देणार नाही. मग तुम्हाला परत एकदा टोलन्स रिएजंटची टेस्ट करून बघावी लागेल की तो अरोमॅटिक अल्डेहाइड आहे का काय, कारण तो कीटोन जर नसेल तर तो अरोमॅटिक अल्डेहाइड असू शकतो याच्यामध्ये फिलिंग सोल्युशनच्या टेस्टमध्ये. आणि म्हणून या टेस्ट केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये अल्डेहाइड आणि कीटोनला एकमेकापासून ओळखण्यासाठी वापरल्या जातात. पुढचं आहे ऑक्सिडेशन ऑफ मिथिल कीटोन्स बाय हॅलोफॉर्म रिएक्शन. मिथिल कीटोन म्हणजे काय की ज्या कीटोन मध्ये एका बाजूला मिथिल ग्रुप आहे म्हणजे CH3CO हा फिक्स आहे आणि मग दुसऱ्या बाजूचा अल्किल ग्रुप आहे तो बदललेला आहे, त्याला म्हणायचं मिथिल कीटोन. तर हा जो मिथिल कीटोन आहे दिस इज ऑक्सिडाइज्ड बाय सोडियम हायपोहॅलाइट to form sodium salt of corresponding carboxylic acid having one carbon less than that of carbonyl compound. का, कारण त्या CH3 च ऑक्सिडेशन झालेलं आहे त्या ठिकाणी. and the methyl group is oxidized to haloform. म्हणजे RCOCH3 न जर आपण सुरुवात केली आणि सोडियम हायपोहॅलाइट म्हणजे NaOX याच्या बरोबर रिएक्शन केली तर तुम्हाला RCOONA असा सॉल्ट मिळेल. तुम्हाला जो दुसरा एक्झाम्पल दाखवलंय त्याच्यामध्ये सिलेक्टिव्हिटी दाखवलेली आहे, काय की या रिएक्शन मध्ये सोडियम हायपोहॅलाइट वापरल्यानं कार्बन कार्बन डबल बॉन्डला अफेक्ट होत नाही किंवा त्याची रिएक्शन होत नाही. म्हणजे एखाद्या कीटोन मध्ये एका बाजूला CH3CO आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा एक सबस्टिट्यूएंट आहे आणि त्याची जर सोडियम हायपोक्लोराइड बरोबर रिएक्शन केली तर तुम्हाला डबल बॉन्डवर कुठलीही रिएक्शन न होता फक्त त्या CO कीटोनिक ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन COONA असा सोडियम कार्बोक्सिलेट सॉल्ट तयार होतो प्लस CHCl3 अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होतो. म्हणजे तुम्हाला हॅलोफॉर्म या ठिकाणी तयार झालेला आहे CHCl3. Iodoform reaction with sodium hypohalite are used for detection of CH3CO compound किंवा CH3CHOH compound. म्हणजे या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय बघता येईल की एखाद्या कीटोन मध्ये जर मिथिल ग्रुप आहे की नाही हे जर बघायचं असेल तर त्या कीटोनची रिएक्शन सोडियम हायपोहॅलाइट बरोबर केली आणि तुम्हाला जर हॅलोफॉर्म मिळाला म्हणजे CH3 अशा प्रकारचा कंपाऊंड मिळाला तर त्या कीटोन मध्ये CH3CO हा ग्रुप आहे हे तुम्ही सिद्ध करू शकता. म्हणजे दिस कॅन बी युअर
आयडेंटिफिकेशन रिएक्शन किंवा आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर CH3CO ग्रुप इन एनी किटोनिक कंपाऊंड किंवा किटोन सॅम्पल. म्हणजे आपण रिएक्शन का शिकतो तर त्याचं काहीतरी ऍप्लिकेशन पण असायला पाहिजे ना. मग ही त्यांचे ऍप्लिकेशन्स असतात की ही रिएक्शन अशा पद्धतीनं जाते, मग जाते तर ठीक आहे, पण मग ती जाऊन काय उपयोग तर तिचा हा उपयोग आहे की CH3CO जर असेल तर त्याचं रूपांतर CH3 अशा प्रकारच्या हॅलो फॉर्म मध्ये होऊ शकतं. पुढची रिएक्शन आहे रिएक्शन ड्यू टू अल्फा हायड्रोजन. आपण अल्फा हायड्रोजन कुणाला म्हणतो की ज्या अल्डेहाइड किंवा कीटोन ग्रुपच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याच्यावर जर हायड्रोजन असेल तर त्याला आपण अल्फा हायड्रोजन असं म्हणतो. अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन हा अल्फा हायड्रोजन असतो. म्हणजे CO ग्रुपच्या शेजारी कार्बन आणि त्याच्यावर असणारा हायड्रोजन हा ऍसिडिक असतो, कारण ऑक्सिजन काय करतो स्वतःकडे इलेक्ट्रॉन्स ओढून घेत असतो आणि त्यामुळं या कार्बनवरचे इलेक्ट्रॉन सुद्धा इंडक्टिव्ह इफेक्टनं ऑक्सिजनकडे ओढले गेलेले असतात आणि म्हणून हा हायड्रोजन थोडासा ऍसिडिक झालेला असतो. आणि मग असा ऍसिडिक हायड्रोजन असेल तर थोड्याशा बेसिक कंडिशन मध्ये तो वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन दाखवू शकतो. द ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ कार्बोनिल कंपाऊंड इज ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट ऑफ कार्बोनिल ग्रुप. आणि हा कार्बोनिल ग्रुपनं त्याच्यावरचे इलेक्ट्रॉन काढून घेतले की तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी 3 प्रकारचे दाखवता येत आहेत. तुम्ही जर पुस्तकामध्ये बघितलं तर C डबल बॉन्ड O न जर शेजारच्या कार्बनवरचे इलेक्ट्रॉन ओढले तर तुम्हाला C डबल बॉन्ड C आणि ऑक्सिजनवर मायनस अशा प्रकारचं एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येऊ शकतं. आणि ज्या कंपाऊंडच्या अशा प्रकारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येतात दोज आर रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड कंपाऊंड किंवा ते स्टेबल कंपाऊंड असतात. मग अशा प्रकारच्या कंपाऊंडच्या सहजासहजी रिएक्शन आपण करू शकतो. मग त्या कशा करायच्या ते आपण आता बघूया. पहिली रिएक्शन आहे अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल म्हणजे त्याची जर फोड केली तर त्याच्यात एक अल्डेहाइड ग्रुप आहे आणि एक अल्कोहोल ग्रुप आहे. अल्डेहाइड मधला अल्ड आणि अल्कोहोल मधला ऑल म्हणजे झाला अल्डॉल. तर हा अल्डॉल जो आहे तो कसा तयार होता हे आपण बघूया. म्हणजे कीटोनने जर सुरुवात केली तर तुम्हाला कीटॉल मिळतो, त्याला म्हणतात बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आता ज्या अल्डेहाइड आणि कीटोन मध्ये ऍटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन आहे, म्हणजे ज्या कार्बोनिल कंपाऊंडच्या शेजारच्या कार्बनवर एक हायड्रोजन ॲटम आहे, तेच रिएक्शन करतात इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली म्हणजे बेस. ट्वाइस CH3CHO म्हणजे ऍसिटल्डेहाइड, त्याला इथेनॉल पण म्हणतात. इन प्रेझेन्स ऑफ NaOH गिव्स यू 3 हायड्रॉक्सी ब्युटानॉल म्हणजे अल्डॉल. आणि त्याच्यामधला जो OH आहे आणि तुमचा अल्फा हायड्रोजन हे दोघं जर इलिमिनेट झाले इन हिटिंग कंडिशन तर तुम्हाला ब्युटीन टू इनल म्हणजे अल्डॉलच्या पुढचं एक प्रॉडक्ट मिळतं, त्याला म्हणतात अल्डॉल कंडेन्सेशन प्रॉडक्ट. कंडेन्सेशन म्हणजे काय, त्या ठिकाणावर पाण्याचं रिमूव्हल झालेलं आहे, -H2O झालेलं आहे. 2 ॲटम एक हायड्रोजनचा आणि एक हायड्रॉक्सी ग्रुप एकत्र येऊन -H2O झाल्यामुळे तुम्हाला एक इनल. इनल म्हणजे काय, त्याच्यामध्ये इन आहे अल्किन आणि अल म्हणजे अल्डेहाइड. इनलची फोड कशी करायची, इन म्हणजे अल्किन आणि अल म्हणजे अल्डेहाइड, म्हणून तुम्हाला ब्यूट टू इनल म्हणजे 4 कार्बन कंपाऊंडची चेन आहे म्हणून ब्यूट. 2 नंबरच्या कंपाऊंडला डबल बॉन्ड आहे म्हणून 2 इन आणि त्याच्यात अल्डेहाइड आहे म्हणून अल. अशा प्रकारे त्याचं IUPAC नेम झालं, त्याला म्हणतात अल्डॉल कंडेन्सेशन प्रॉडक्ट. आता तुम्ही कीटोन जर सुरू केला, कीटोन जर पाहिला तर कीटोन मध्ये काय होतं 2CH3COCH3 म्हणजे ऍसिटोन, त्याला प्रोपॅनॉन असं त्याचं IUPAC नाव आहे कारण त्याच्यात 3 कार्बन असल्यामुळे तो प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. इन प्रेझेन्स ऑफ बेरियम हायड्रॉक्साइड गिव्स यू कीटॉल म्हणजे OH ग्रुपची त्या ठिकाणी एका ठिकाणी ऍडिशन झालेली आहे. आणि 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटेन टू ओन याची जर फोड केली तर काय होईल की 1 2 3 4 5 कार्बनची चेन आहे म्हणून हा पेंटॅनोन आहे. 2 नंबरच्या पोझिशनला कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून त्याला
2 ओन असं म्हटलंय आणि त्या चेनच्या 4 नंबरच्या पोझिशनला मिथिल ग्रुप आणि हायड्रॉक्सी ग्रुप आहेत, म्हणून त्याला 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटेन 2 ओन असं त्याचं नाव दिलेलं आहे. आणि त्याला हिट केलं तर -H2O म्हणजे हा OH आणि त्याच्या शेजारच्या कार्बनवरनं हायड्रोजन अल्फा हायड्रोजन हे दोन निघून गेले की तुम्हाला 4 मिथिल पेंट 3 इन 2 ओन म्हणजे पुन्हा हा पेंटेन डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्या 2 नंबरला ऑक्सिजन म्हणजेच कार्बोनिल कंपाऊंड आहे, 3 नंबरला इन म्हणजे डबल बॉन्ड आहे आणि 4 नंबरला मिथिल डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून त्याचं नाव 4 मिथिल पेंट 3 इन 2 ओन. कधी कधी कंपाऊंडचं नाव बघून आपल्याला भीती वाटते, कारण त्याच्यात खूप नावं अशी मिक्स झालेली असतात. परंतु जर तुम्हाला त्या प्रत्येक शब्दाची फोड कशी करायची आणि त्याचा अर्थ काय आहे हे जर माहित असेल तर त्या प्रकारच्या कंपाऊंड्सना घाबरायचं काही कारण नाही. हा जो अल्डॉल आहे, आपण म्हटलं की अल्डेहाइड आणि अल्कोहोल अशा प्रकारचे 2 कंपाऊंड एकत्र असल्यामुळे त्याला अल्डॉल म्हटलं जातं. आणि याच्यातून एक H2O बाजूला निघून गेला की तुम्हाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड मिळतात. आता अल्फा बीटा म्हणजे काय की कार्बोनिल कंपाऊंडच्या शेजारी जो कार्बन आहे त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो आणि त्याच्या शेजारी बीटा, गॅमा, डेल्टा, ओमेगा, आयोटा अशा प्रकारे ग्रीक नॉमेनक्लेचर आपण काल बघितलं होतं. तर हा अल्फा आणि बीटाच्या मध्ये आपण बघितलं की अल्डॉल कंडेन्सेशन प्रोडक्ट मध्ये एक डबल बॉन्ड असतो. हा जो डबल बॉन्ड आहे हा अल्फा बीटा या 2 कार्बन मधला असल्यामुळं त्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड असं नाव दिलेलं आहे. आणि या संपूर्ण रिएक्शनला अल्डॉल कंडेन्सेशन अशा प्रकारचे रिएक्शन म्हणतात. दो कीटोन्स गिव्ह कीटॉल्स अँड अल्डेहाइड्स गिव्ह अल्डॉल, तरी देखील अशा प्रकारच्या कंपाऊंडला अल्डॉल कंडेन्सेशन प्रोडक्ट ही कॉमन नेम पडलेला आहे. ही रिएक्शन इंडस्ट्रीमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये खूप चांगल्या प्रमाणावर वापरली जाते, कारण याच्यामध्ये 2 खूप मोठे मॉलिक्यूल एकत्र आणण्याची ताकद आहे आणि खूप सहजासहजी ही रिएक्शन जाते. आता क्रॉस अल्डॉल रिएक्शन, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन म्हणजे काय? 2 डिफरंट टाइप्स ऑफ अल्डेहाइड किंवा कीटोन्स, म्हणजे 2 वेगवेगळे अल्डेहाइड किंवा एक अल्डेहाइड आणि एक कीटोन अशा प्रकारचे जर मॉलिक्यूलची रिएक्शन केली तर त्याला क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन म्हटलं जातं. बोथ ऑफ देम शुड कंटेन अल्फा हायड्रोजन. हे लक्षात ठेवायचं की अल्फा कंपाऊंडला हायड्रोजन, अल्फा कार्बनला हायड्रोजन हा असलाच पाहिजे, तरच ती रिएक्शन अल्डॉल रिएक्शन होऊ शकते. कारण तो हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करायचा, त्याचा न्यूक्लिओफाईल दुसऱ्या कार्बोनिलवर अटॅक करायचा आणि एक अल्डेहाइड ग्रुप आणि अल्कोहोल ग्रुप असणारा इंटरमिजिएट तयार करायचा, नंतर त्याचं डिहायड्रेशन करून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड तयार करायचा, हा अल्डॉल कंडेन्सेशनचा उद्देश असतो. मग उदाहरण बघितलं, ऍसिटल्डेहाइड प्लस प्रोपेनॉल इन प्रेझेन्स ऑफ NaOH, ब्युटीन टू इनल, म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर एका बाजूला स्ट्रेट चेन तयार झालेली आहे आणि एका बाजूला आयसो म्हणजे ब्रँच अशा प्रकारचं प्रोडक्ट तयार झालेलं आहे. सेल्फ कंडेन्सेशन पण या ठिकाणी होऊ शकतं. 2 ऍसिटल्डेहाइड मॉलिक्यूल रिएक्शन मधले एकमेकांशी रिएक्ट झाले तर त्याला म्हणायचं सेल्फ अल्डॉल प्रोडक्ट. आणि दोन्ही जर प्रोपेनॉलचे मॉलिक्यूल एकमेकाबरोबर अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये गेले तर त्याला म्हणायचं सेल्फ अल्डॉल प्रोडक्ट ऑफ प्रोपेनॉल. आणि ज्यावेळेस एक मॉलिक्यूल ऍसिटल्डेहाइडचा आणि एक मॉलिक्यूल प्रोपेनॉल्डेहाइडचा रिएक्ट करेल तेव्हा वेगळा मॉलिक्यूल मिळेल आणि त्याच्यामध्ये देखील एक ब्रँचिंग आणि एक N कार्बन चेन म्हणजे स्ट्रेट चेनचा प्रोडक्ट मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला क्रॉस अल्डॉल रिएक्शन मध्ये एकापेक्षा जास्त वेगवेगळे प्रोडक्ट मिळू शकतात आणि हे प्रोडक्ट तुम्हाला थोड्याशा रिएक्शन कंडिशन जर तुम्ही चेंज केल्या, म्हणजे सॉल्व्हंटचं नेचर किंवा सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन, रिएक्शनचं टेम्परेचर, कुठला मॉलिक्यूल खाली सॉल्व्हंट मध्ये घ्यायचा आणि कुठला मॉलिक्यूल वरून ऍडिशन करायचा, ह्या सगळ्या रिएक्शन पॅरामीटर्स वरनं तुम्ही या 4 पैकी कोणता प्रोडक्ट तयार करायचा किंवा मेजर प्रोडक्ट तयार करायचा हे ठरवू शकता. आणि म्हणून अल्डॉल रिएक्शन ऑर्गॅनिक सिंथेसिस मधली एक महत्वाची रिएक्शन आहे. आता ही रिएक्शन जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर तुम्ही याचं रिएक्शन मेकॅनिझम कागदावर पुन्हा पुन्हा काढून बघायचं की याच्यामध्ये
2 मॉलिक्यूल आहेत, या दोन्ही मॉलिक्यूलला अल्फा हायड्रोजन आहे आणि हा एका वेळेस एका मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजनचं ऍब्स्ट्रॅक्शन होईल, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होईल, तो दुसऱ्या कार्बोनिल कंपाऊंडवर अटॅक करेल आणि अशा प्रकारे 4 वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन्स त्या ठिकाणी तयार होतील आणि 4 वेगवेगळ्या प्रॉडक्टचे प्रॉडक्ट तयार होतील. हे तुम्ही कागदावर लिहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. कीटोन्स कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज कंपाऊंड्स इन क्रॉस अल्डोल रिएक्शन. परंतु त्यावेळेस काय असावं लागतं की तुमच्या कीटोनला एक अल्फा हायड्रोजन असावा लागतो, तरच तो कंपाऊंड तुमच्या एखाद्या बेन्झल्डिहाइड सारख्या मॉलिक्यूल बरोबर रिएक्ट करून तुम्हाला बेन्झल ऍसिटोफिनोन सारखा प्रोडक्ट देऊ शकतो. काही वेगळ्या रिएक्शन या ठिकाणी दाखवल्यात की ज्यात अल्फा हायड्रोजनचा समावेश नाहीये किंवा आवश्यकता नाहीये. त्याचं पहिलं उदाहरण आहे कॅनिझारोज रिएक्शन. कॅनिझारो ही परत नेम रिएक्शन झाली, विच डू नॉट हॅव अल्फा हायड्रोजन आणि इट अंडरगोज सेल्फ ऑक्सिडेशन. म्हणजे फॉर्मल्डिहाइड मध्ये दुसरा कार्बनच नाहीये, अल्फा कार्बनच नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा बेन्झल्डिहाइड मध्ये सुद्धा शेजारचा जो कार्बन आहे त्याच्यावर हायड्रोजन नाहीये, म्हणजे CHO ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे तो कार्बनला चारही बाजूला फक्त कार्बनच जोडलेले आहेत सिंगल आणि डबल बॉन्डनं, त्यामुळे तिथं सुद्धा अल्फा हायड्रोजन नाहीये. म्हणून फॉर्मल्डिहाइड आणि बेन्झल्डिहाइड जे सारखे जे मॉलिक्यूल आहेत हे कॅनिझारोज रिएक्शनच्या द्वारे एक सेल्फ ऑक्सिडेशन आणि सेल्फ रिडक्शन प्रकारची रिएक्शन होऊ शकते आणि एक मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल उदाहरणार्थ मिथेनॉल आणि एक मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह पोटॅशियम फॉर्मॅट म्हणजे फॉर्मिक ऍसिडचं पोटॅशियम सॉल्ट HCOOH म्हणजे फॉर्मिक ऍसिड आणि त्यातला एक H जर पोटॅशियमनं सबस्टिट्यूट केला तर त्याला म्हणतात पोटॅशियम फॉर्मेट. किंवा तुम्ही जर बेन्झल्डिहाइड रिएक्शन मध्ये घेतलं तर कॉन्सन्ट्रेटेड NaOH प्रेझेन्स मध्ये एक बेन्झिल अल्कोहोल प्लस सोडियम बेन्झोएट किंवा बेन्झोइक ऍसिड त्याचा सोडियम सॉल्ट. अशा प्रकारे the reaction in which one molecule of aldehyde is reduced to alcohol and other is oxidized to carboxylic acid salt, त्या रिएक्शनला म्हणायचं कॅनिझारोज रिएक्शन. याच्यामध्ये बेस हा महत्वाचा असतो, कॉन्सन्ट्रेटेड KOH किंवा कॉन्सन्ट्रेटेड NaOH यांच्या उपस्थितीमध्ये कॅनिझारोची रिएक्शन जाते. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या रिएक्शन आपण फिनॉल मध्ये बघितल्या, बेन्झिन मध्ये बघितल्या, इथर मध्ये बघितल्या की अरोमॅटिक अल्डेहाइड्स अँड कीटोन्स अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठे? रिंगवर. आणि मग रिंगच्या ज्या रिएक्शन असतात की ज्या आपण पूर्वीच्या मॉलिक्यूल मध्ये बघितल्या तशा प्रकारच्या सगळ्या रिएक्शन या ठिकाणी केल्या जाऊ शकतात. म्हणजे बेन्झल्डिहाइडचे जर नायट्रेशन केलं तर तुम्हाला मेटा नायट्रो बेन्झल्डिहाइड अशा प्रकारचं प्रोडक्ट मिळतो. तुम्ही जेव्हा भविष्यात केमिस्ट्री शिकाल त्यावेळेस तुम्हाला प्रोटेक्टिंग ग्रुप आणि डिप्रोटेक्टिंग ग्रुप नावाचा एक कॉन्सेप्ट शिकवला जाईल. त्याच्यामध्ये काय केलं जातं की अशा प्रकारचा अल्डेहाइड असेल तर त्याचा हा CHO जो ग्रुप आहे तो तुम्ही प्रोटेक्ट करायचा, म्हणजे त्याच्यावर रिएक्शन होणार नाही. उदाहरणार्थ याची रिएक्शन जर तुम्ही जर अल्कोहोल बरोबर केली तर तुम्हाला ऍसिटल किंवा केटल नावाचं कंपाऊंड तयार करू शकता तुम्ही. मग केटल तयार झालं की त्याचं काही नायट्रेशन होणार नाही, उरलेलं नायट्रेशन होईल ते फक्त बेन्झिन रिंगचं म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंडचं. आणि मग हे रिएक्शन झाल्यानंतर तुम्ही परत त्या ऍसिटल किंवा केटलचं हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला अल्डेहाइड मिळेल. म्हणजे तुम्ही एक अरोमॅटिक अल्डेहाइड घेतला, त्यातला अल्डेहाइड ग्रुप प्रोटेक्ट करून ठेवला, अरोमॅटिक रिंगवर सबस्टिट्यूशन घडवून आणलं आणि तो डिप्रोटेक्ट केला की तुम्हाला तुमचा प्युअर अल्डेहाइड परत मिळू शकतो. तर तो पुढचा रिसर्च किंवा ग्रॅज्युएशनचा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. परंतु या ठिकाणी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की अरोमॅटिक अल्डेहाइडच्या रिंगवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करून हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन अशा प्रकारच्या रिएक्शन घडवून आणू शकता. की अल्डेहाइड आणि कीटोनचे उपयोग काय आहेत. These can be used as solvent, starting material and reagent for synthesis. बायोलॉजिकली याचा उपयोग फॉर्मॅलिन नावाचं जे सोल्युशन असतं म्हणजे 40% फॉर्मल्डिहाइड हे बायोलॉजिकल स्पेसिमन तुम्ही तुमच्या बायोलॉजीच्या लॅबोरेटरीमध्ये जर काचेच्या भांड्यामध्ये जर काही स्पेसिमन बघत असाल, झाडाची पानं किंवा वनस्पती, काही मेलेली ॲनिमल्स त्याचे स्पेसिमन जर बघत असाल तर ते जे सोल्युशन असतं त्या बॉटलमध्ये दॅट इज युअर फॉर्मल्डिहाइडचं फॉर्मॅलिन 40% सोल्युशन असतं.
त्याचा अत्यंत घाणेरडा वास येतो. जर ती बाटली फुटली तर लोक सहज असे लॅबमध्ये थांबू शकत नाही. टू प्रिपेअर बेकलाइट म्हणजे फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन एक पॉलिमर कंपाऊंड असतो, किंवा युरिया फॉर्मल्डिहाइड ग्लूज पॉलिमेरिक प्रोडक्ट, असे वेगवेगळे केमिस्ट्रीच्या इंडस्ट्रीमध्ये जे कमर्शियल प्रोडक्ट आहे ते वापरण्यासाठी अल्डिहाइडचा कीटोनचा वापर केला जातो. ऍसिटल्डिहाइड पासून ऍसिटिक ऍसिड, इथिल ऍसिटेट, विनिल ऍसिटेट, पॉलिमर्स, ड्रग्ज किंवा परफ्यूम, इंडस्ट्रियल सॉल्व्हंट, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हे अल्डिहाइड, बेन्झल्डिहाइड वापरले जाऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा फूड आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ब्युटरेल्डिहाइड, व्हॅनिलिन, ऍसिटोफिनोन, कॅम्फर हे ओडर्स, फ्लेवर्स, फ्रॅग्रन्सेस म्हणजे या इंडस्ट्रीसाठी ते वापरले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण आता अल्डिहाइड आणि कीटोनचे क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल रिएक्शन बघितल्या. उद्याच्या चॅप्टर मध्ये आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं अशाच प्रकारे क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, प्रॉपर्टीज, रिएक्शन्स बघणार आहोत. थँक्यू.